इंडियन आयडॉल जमलेले आहेत. पण अर्थात माननीय वाजपेयीजी, लताजी आणि अमिताभजी हे इंटरनॅशनल आयडॉल्स आहेत, जागतिक आयडॉल्स. बाकी आता ही क्रेजच निघालेली आहे. एकदा कोणीतरी इंडियन आयडॉल म्हणून काहीतरी झालं सुरुवात त्या टीव्हीवरती, प्रत्येकजण आपला कुठे ना कोणीतरी एखादं पोरगं उभं करतं, माटुंगा आयडॉल, भांडूप आयडॉल, अमुक आयडॉल. अरे काय आहे काय? कोणी लातूरचे आयडॉल, कोणी बारामतीचे आयडॉल. बरं, असे एक 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 उभे राहायला लागले. मी काय माझी सोय लावू इच्छित नाही. म्हणजे भाग्य आहे की अशी थोर मंडळी, वाजपेयीजी खास करून आले, शिवशाही आले, शरद पवारजी आले, लताजी आल्या, माझे जुने मित्र जॉर्ज. मी जॉर्जला सांगितलं, जॉर्ज म्हटलं तू नॉनव्हेज सोडलेलं दिसते, पण तुझं भाषण अगदीच शाकाहारी झालं. हा मुंबईचा एकेकाळचा वाघ हो, दिल्लीला गेल्यानंतर फुकट गेला. आज शरद पवारांनी पत्रकारांना खूप नाराज केलं असणार. काहीच मिळालं नाही हो. पण मला थोडं मिळालं. आमचं त्यांचं हाड वय नव्हतंच हो कधी. माझ्याकडे पाहिल्यानंतर हाडं दिसतील, पण वैर नाही, बिलकुल नाही. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हाडं कुठे आहेत तेच कळणार नाही, मग तिथेही वैर नाही, मतभेद नाहीत. असलाच तर आमच्या दोघांमध्ये थोडासा पोटभेद आहे. ते दोघांकडे उभारल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला दिसून येतील की पोटभेद आहेत. मी काय बोलायचं आता माझ्याबद्दल? एवढी स्तुती सुमन उधळली गेली माझ्यावर. करत होतो की आज आपण काय बोलायचं, कारण आम्ही दोघं एकमेकाच्या बद्दल भरपूर बोललेलो आहोत. माझी कदाचित पुणेरी भाषा असेल, त्यांची अस्सल ठाकरी भाषा. शब्दाची निवड करताना त्यांनी कधी मागं पुढं पाहिलं नाही आणि काटकसरी दाखवली नाही. अचूक मुक्त हस्ते शब्दांचा प्रचंड मारा करण्याच्या संबंधी बाळासाहेबांचा हात कोणी धरणार नाही. गेले अनेक वर्षाचे आमचे कधी संघर्ष झाले, अनेक वेळेला एकत्रित बसलो, विविध प्रश्नांच्या संबंधी मोकळेपणाने चर्चा केली. त्यांनी आपली रोखठोक मतं कधी आमच्यापासून किंवा कुणापासून लपून ठेवलेली नाहीत. हा बाळासाहेबांचं वैशिष्ट्य. मला आठवत आहे, त्यांची पहिली सभा मी पाहिलेली होती की ज्या वेळेला रामराव अधिक हे स्टेजवर होते आणि संघटनेच्या निर्मितीच्या संबंधीची भूमिका बाळासाहेबांनी मांडलेली होती. आमचे एक मित्र होते DK देसाई म्हणून, बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांच्या समवेत ती सभा आम्ही दुरून ऐकलेली होती आणि त्यावेळेला सांगत होते देसाई आम्हाला की सुरुवात आहे, महाराष्ट्राच्या समाजकारणावर एक जबरदस्त ठसा बसवण्याच्या संबंधीचं कर्तृत्व या व्यक्तिमत्वात आहे. नंतरच्या काळातला महाराष्ट्राचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल, तो मतभेद असले, मतभिन्नता असली तर तो बाळासाहेबांच्या शिवाय पुरा होऊ शकणार नाही. याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाही. कधी आंदोलनाचा फटका हा माझ्यासारख्याला सुद्धा बसलेला आहे. पण अनेक वेळेला मी एकत्र आलो, एकत्र बसलो, गप्पा मारल्या.
कदाचित तुमच्यापैकी कोणाला माहिती नसेल, राज तुलाही माहीत नसेल, उद्धव तुलाही माहीत नसेल, बाळासाहेबांनी आणि आम्ही म्हणून एकत्र व्यवसाय केला होता. आम्ही एक 5-6 मित्रांनी म्हणून एक मासिक काढलं. बाळासाहेबांच्या घरी सगळी चर्चा झाली, मासिक काढायचं ठरलं. 5-5 हजार रुपये प्रत्येकाने गुंतवणूक करायची ठरली. आणि कुणीतरी सल्ला दिला, ते मासिक आमची काढण्याची कल्पना जसा इंग्लिशमध्ये टाइम मासिक आहे त्या धर्तीवर आपण काढायचो. आणि कुणीतरी सल्ला दिला की पहिला अंक तुम्ही सिद्धिविनायकाला जो अर्पण करा, तो एवढा खपेल की कुठे दिसणारच नाही. आणि पहिला अंक आम्ही सिद्धिविनायकाला अर्पण केला, पुन्हा तर कधी दिसलाच नाही. तो धंदा व्यवसाय एकत्रितपणाने केला. ज्यांनी कोणी त्यांना सल्ला दिला असेल, त्यांची भेट झाल्याच्या नंतर बाळासाहेबांनी त्यांचं स्वागत कसं केलेलं असेल याच्याबद्दल मी काही अधिक सांगण्याची आवश्यकता नाही.